हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत, कुबॅटल फोसा. ॲनाटॉमीमध्ये हे स्ट्रक्चर खूप छोटं असलं तरी खूप इम्पॉर्टंट आहे. Cubital fossa, it is a triangular hollow depression situated on the front of elbow, and it is homologous with the popliteal fossa on the lower limb situated on the back of knee. तर हे कसं एक ट्रायंग्युलर डिप्रेशन आहे जे की फ्रंट ऑफ एल्बोला प्रेझेंट आहे आणि असंच एक सिमिलर स्ट्रक्चर आपल्या लोअर लिम्बमध्ये प्रेझेंट आहे. कोणतं तर पॉप्लेटियल फोसा. बाउंड्रीज ऑफ कुबॅटल फोसा. Laterally, medial border of the brachioradialis. Medially, lateral border of the pronator teres. Base, it is directed upward. It is imaginary line joining the front of two epicondyles of the humerus. बेस डायरेक्टेड अपवर्ड असणार आहे आणि ते काय एक इमॅजिनरी लाईन आहे जे की लॅटरल अँड मीडियल एपिकोंडाइल्स जे आहेत ह्युमरसचे त्यांना जॉईन करणार आहे. बाउंड्रीज ऑफ द अपेक्स, इट इज डायरेक्टेड डाउनवर्ड्स अँड फॉर्म बाय मीटिंग पॉईंट ऑफ द लॅटरल अँड मीडियल बॉर्डर्स. म्हणजे लॅटरली कोणती बॉर्डर असणार आहे तर मीडियल बॉर्डर ऑफ ब्रॅक्युअरेडियालिस आणि मीडियली लॅटरल बॉर्डर ऑफ प्रोनेटर टेरिस. ह्या दोन मसल ज्या ठिकाणी एकत्र येतात तो आपला असणार आहे अपेक्स. आपण बघणार आहे बाउंड्रीज ऑफ द कुबॅटल फोसा. दिस इज द राईट साइड ऑफ द कुबॅटल फोसा. दिस इज द इमॅजिनरी लाईन. दिस इज द लाईन which is imaginary between two epicondyles of the humerus. आपण त्याला म्हणणार आहे बेस ऑफ कुबॅटल फोसा. त्यानंतर मीडियली असणार आहे आपली लॅटरल बॉर्डर ऑफ दी प्रोनेटर टेरिस मसल आणि लॅटरली असणार आहे मीडियल बॉर्डर ऑफ दी ब्रॅकिओरेडियालिस मसल. आणि ह्या दोन मसल प्रोनेटर टेरिस मसल आणि ब्रॅकिओरेडियालिस मसल जिथे येऊन मिळत आहेत जो त्यांचा मीटिंग पॉईंट असणार आहे तो आपला असणार आहे अपेक्स ऑफ दी कुबॅटल फोसा. रूफ ऑफ कुबॅटल फोसा इज फॉर्म बाय स्किन सुपरफिशियल फेशिया. सुपरफिशियल फेशिया काय कंटेन करतोय तर मीडियन कुबॅटल वेन जॉइनिंग द सेफॅलिक अँड बेसॅलिक वेन, लॅटरल क्युटेनस नर्व ऑफ फोराम अँड मीडियल क्युटेनस नर्व ऑफ फोराम. त्यानंतर डीप फेशिया अँड बायसिपिटल अपोनेरोसिस हे स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहेत रूफमध्ये. आपण बघणार आहे स्ट्रक्चर इन द रूफ ऑफ राईट कुबॅटल फोसा. त्यामध्ये दिस इज द बेसिलिक वेन, दिस इज सेफॅलिक वेन आणि त्यांना जॉईन करणारी ही मीडियन कुबॅटल वेन. त्यानंतर ही असणार आहे आपली मीडियल क्युटेनियस नर्व ऑफ फोराम आणि ही असणार आहे आपली लॅटरल क्युटेनियस नर्व ऑफ फोराम आणि हा जो असणार आहे तो आपला असणार आहे बायसिपिटल अपोनेरोसिस. फॉर्म बाय ब्रॅकॅलिस सुपायनेटर सराउंडिंग द अप्पर पार्ट ऑफ द रेडियस. फ्लोअर कसा बनणार आहे तर ब्रॅकॅलिस आणि सुपायनेटर मसलने बनणार आहे. सुपायनेटर मसल अप्पर पार्ट ऑफ द रेडियस बोनचा जो अप्पर पार्ट आहे त्याला सराउंड करणार आहे म्हणजे कवर करणार आहे. आपण बघणार आहे कंटेंट ऑफ कुबॅटल फोसा. मीडियल टू लॅटरल काय स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहेत कुबॅटल फोसामध्ये. मीडियल नर्व, ब्रॅकियल आर्टरी, टेंडन ऑफ बायसेप ब्राकी, रेडियल नर्व. हा आहे त्याचा शॉर्ट फॉर्म MBBR. मीडियल नर्व सप्लायज फ्लेक्चर कार्पी रेडियालिस मसल, पामारिस लॉंगस मसल, फ्लेक्चर डिजिटोरम सुपरफिशियालिस मसल. ब्रॅकियल आर्टरी दोन ब्रांचेस देते कुबॅटल फोसामध्ये, रॅडियल आर्टरी, अल्नार आर्टरी. रेडियल नर्व दोन ब्रांचेस देते, पोस्टेरियर इंटरऑशियस नर्व अँड डीप ब्रांच ऑफ रेडियल नर्व. डीप ब्रांच ऑफ रेडियल नर्व सप्लायज सुपायनेटर एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस ब्रेविस ऑफ कुबॅटल फोसा. मीडियल टू लॅटरल बघणार आहे. त्यामध्ये पहिलं असणार आहे मीडियन नर्व, नंतर ब्रॅकियल आर्टरी, बायसेप ब्राकी अँड रेडियल नर्व. Anatomy of cubital fossa. The median cubital vein is often the vein of choice for intravenous injections. वेन्युपंक्चरसाठी कुबॅटल वेन ही कॉमन साईट आहे. The blood pressure is universally recorded by auscultating the brachial artery. कुबॅटल फोसामध्ये ब्रॅकियल आर्टरी मिडियल साईडला पाल्पेट होते. तिथे आपण BP मेजरमेंट करू शकतो. Anatomy of cubital fossa is useful while dealing with the fracture around elbow.
नर्व इंजुरी किंवा फ्रॅक्चर्समध्ये कुबायटल फोसा हा युजफुल ठरणार आहे.